महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17च्या राजकीय आखाड्यात सध्या परिवर्तनाचे जबरदस्त वारे वाहू लागले आहेत। आता हवा फक्त परिवर्तनाची असे म्हणत प्रभाग क्रमांक 17 मधील मतदारांनी शिवसेनेच्या ठाकरे गट बाजूने आपला कौल देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत। यातच आज बालाजी कोट लाड सुवर्णकार युथ फाउंडेशनने ठाकरे गटाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा घोषित केल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून ठाकरे गटाचा विजयाचा मार्ग आता हायवे झाला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे। प्रभागातील ही लढत आता केवळ निवडणूक राहिली नसून ती विकासाच्या एका नव्या पर्वाची नांदी ठरत आहे। ठाकरे गटाने या ठिकाणी अत्यंत मुत्सद्दी चाल खेळली आहे। पॅनलमध्ये 2 खंदे आणि अनुभवी माजी नगरसेवक आहेत, ज्यांना महापालिकेच्या कारभाराचा दांडगा अनुभव आहे, तर त्यांच्या जोडीला 2 नवख्या पण तडफदार उमेदवारांना संधी देण्यात आली आहे। या परफेक्ट कॉम्बिनेशनमुळे सर्वसामान्य नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। विशेषतः प्रमिला मैत यांनी प्रभागात सातत्याने केलेल्या विकास कामांचा धडाका पाहता मतदारांनी त्यांना डोक्यावर घेतले आहे। त्यांचे काम हेच त्यांचे व्हिजिटिंग कार्ड ठरत आहे। प्रभागातील प्रश्न उमेदवार पूर्ण करतील म्हणून ठाकरे गटाच्या उमेदवारांकडे आशेने पाहिले जात आहे। निवडणुकीच्या या रणधुमाळीत आजचा दिवस ठाकरे गटासाठी गेम चेंजर ठरला। बालाजी कोट लाड सुवर्णकार युथ फाउंडेशन, बालाजी कोट नाशिक आणि विविध समाज घटक तसेच व्यावसायिक संघटनांनी ठाकरे गटाच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आहे। सुवर्णकार समाजाचा हा जाहीर पाठिंबा म्हणजे विजयावर शिक्कामोर्तब मानला जात आहे। हा पाठिंबा केवळ राजकीय नसून तो विश्वासाचा आहे असे बोलले जात आहे। प्रभागातील वातावरण पूर्णपणे भगवेमय झाले असून जनसामान्यांचा मिळणारा लोट प्रतिसाद पाहता निकालाची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे चित्र आहे। खऱ्या अर्थाने जनसामान्यांमधून पाठिंबा मिळत असल्याने आता लढाई संपली आहे, फक्त गुलाल उधळणे बाकी आहे, अशी प्रतिक्रिया उत्साही कार्यकर्त्यांमधून आणि जाणकार मतदारांमधून उमटत आहे। प्रभाग क्रमांक 17 मध्ये परिवर्तनाची ही लाट आता विजयाच्या शिखरावर पोहोचल्याचे स्पष्ट दिसत आहे। आपले उबाठा शिवसेना मशाल या निशाणीखाली श्री मंगेश शेठ लक्ष्मण मोरे, मंगलाताई आढाव, प्रमिलाताई मैन आणि शैलेंद्रदादा ढगे यांना लाड सुवर्णकार संस्था, सोनार समाज, लाड सुवर्णकार युथ फाउंडेशन, सोनार हितकारणी सभा भारतीय यांच्यातर्फे आम्ही जाहीर पाठिंबा देत आहे आणि यांचा विजय नक्की आहे। तर मशाल या निशाणीवर आपण शिक्का मारायचा आहे आणि यांना विजय करून द्यायचा आहे बटन दाबून मशालीचा। प्रभाग क्रमांक 17 मधील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, कालच संध्याकाळी आपण बघितलं असेल नाशिक शहरामध्ये हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि त्यांचे पुतणे श्री राजी ठाकरे या ठिकाणी नाशिककरांना संबोधित केले। वाढता भ्रष्टाचार, वाढती गुंडागिरी यावर ह्या दोन्ही भावांनी अतिशय आक्रमकपणे या ठिकाणी त्यांनी त्याचा कथा केलेला आहे। काय परिस्थिती आहे नाशिक शहरामधील, तर नाशिक शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे आणि सगळ्या गोष्टी ही गोष्ट सिद्ध करतात का राजजी यांचं ज्या वेळेला राज्य ह्या नाशिक महानगरपालिकेवर होतं त्यानंतर विद्यमान सरकारने एक साधी वीट सुद्धा रचण्याचं काम या ठिकाणी केलेलं नाही। जे काही कामं राजजी यांच्या काळात झाले त्यानंतर एकही स्वीकृत चांगले कामं या ठिकाणी झालेले नाही आणि या सर्व गोष्टींवर ह्या दोन्ही भावांनी काल संध्याकाळी अतिशय आक्रमकपणे या ठिकाणी प्रकाश झोत टाकलेला आहे आणि त्याचा निश्चित फायदा आणि त्यांचं मार्गदर्शन ह्या नाशिक महानगरपालिकेतील शिवसेनेच्या गटाला झाल्याशिवाय राहणार नाही। या दोन्ही भावांनी काल संध्याकाळी जो काही प्रचार केलेला आहे, जी तेजाची मशाल या ठिकाणी पेटवलेली आहे, ती तेजाची मशाल पूर्ण नाशिक शहरामध्ये ज्योत निर्माण केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून एकच सांगतो, सर्व नाशिक महानगरपालिकेमध्ये सर्वांची आवडती मधून सुमन किशोर आयरे बोलते। आमच्या वार्ड मधून मंगेश भाऊ मोरे, मंगलाताई आढाव, प्रमिलाताई आणि शैलेश भागे ढगे यांच्या कामाबद्दल खूप सांगायचं म्हणजे खूप छान कर्तृत्व आहे। प्रमिलाताई यांनी पाण्याची खूप छान सोय केली आहे आणि पाण्याचा संघर्ष हा खूप मोठा आहे। पाण्यापासून लोकांना आज 1 वर्ष झालं पाण्यापासून सगळ्यांना घरोघरी त्यांनी टँकर पोहोचवले, गटारींचे काम केले आहेत आणि त्यांनी खूप छान पद्धतीनं खूप वर्षापासून त्यांचं काम छान चालू आहे। आणि जनतेला मी एकच सांगल का मशालला मतदान करा, मशाल निवडा आणि आपला पॅनल आला पाहिजे।
मशालीला मतदान करा आणि प्रचंड मतांनी यांना सगळ्यांना विजयी करा. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय संविधान. सुवर्णकार युथ फाउंडेशन नाशिक, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सुवर्णकार युथ फाउंडेशन यांच्या वतीने मी सौ प्रमिलाताई मैंद, मंगलाताई अडाव, मंगेश भाऊ मोरे व शैलेंद्रदादा ढगे यांना जाहीर पाठिंबा देतोय. मी सर्व सुवर्णकार बांधवांना विनंती करतो का आपल्याला या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करायचे. यांच्या प्रभाग क्रमांक 17 यातनं उमेदवारी लढत आहे. तरी मी पुन्हा एकदा सर्व सुवर्णकार बंधूंना आवाहन करेल का नक्कीच जास्तीत जास्त मतांनी मशाल या चिन्हावरती बटन दाबून आपण यांना विजयी करायचंय. धन्यवाद.